तर रिअल माड्रिडने या सीझनमधली पहिली मॅच जिंकली आहे. त्यांनी एस्पानियोलला 2-1 असं हरवून ला लिगा कॅम्पेनसाठी एका विनिंग मॅचने सुरुवात केली आहे. आणि ही मॅच बघण्याआधी मी खूप एक्सायटेड होतो, कारण रिअल मॅड्रिडची पहिली मॅच होती. शिवाय जोझे मौरिन्यो परत आला होता, तर तो कोणती टीम उतरेल हे बघायला पण मी खूप एक्सायटेड होतो. त्याचबरोबर रिअल मॅड्रिडने या समरमध्ये 6 सायनिंग्स केले होते. सो त्या 6 पैकी कोणते प्लेयर्स खेळतील हे बघायला पण मी खूप एक्सायटेड होतो. पण मॅच झाल्यानंतर माझं फिलिंग कुठेतरी अंडरवेल्मिंग आहे, कारण टीमकडनं तेवढा भारी परफॉर्मन्स बघायला नाही मिळाला. गेली 2 वर्ष आपण रिअल मॅड्रिडकडनं जो परफॉर्मन्स बघतोय, अगदी तसाच परफॉर्मन्स बघायला मिळाला. नवीन सायनिंग्सकडनं सुद्धा काही स्टँड आउट परफॉर्मन्स बघायला नाही मिळाला. फक्त 2 पॉझिटिव्ह होते या मॅचमध्ये, आणि ते म्हणजे आर्डा गुलर आणि बेलिंगम. आर्डा गुलर प्रत्येक ठिकाणी मूव्हमेंट करून पासिंग करत होता, आणि एक लिंकिंग ब्रिज होता तो मिडफील्ड आणि अटॅकिंगचा. आणि त्याचे सेट पीसेसवाले डिलिव्हरीज पण खूप भारी होते. आणि त्याचबरोबर गुलर नंतर एक चांगला पॉझिटिव्ह होता, तो म्हणजे बेलिंगम. बेलिंगम फ्रंट लाईनला प्रेसिंग करत होता, तो डिफेंडिंग वर्क पण करत होता, तो ट्रॅक बॅक करून रन्स पण करत होता. आणि ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स हा खूप भारी होता. लेफ्ट हँड साईडला तो आणि राईट हँड साईडला गुलरी. कार्लोस आस्पिने बेंचवरनं येऊन 90व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे टिपिकल मद्रिड स्टाईलमध्ये आपण या सीझन मधली पहिली मॅच जिंकलो असली तरी कुठेतरी एक अंडरवेल्मिंग फिलिंग आहे या मॅच नंतर. आणि आय होप जोझे मौरिन्यो हळूहळू एक सोल इन्स्टिल करेल या टीममध्ये, कारण रिअल मद्रिडमध्ये गेले 2 वर्ष एक मेजर गोष्ट मिसिंग आहे, तो म्हणजे एक फुटबॉल आयडेंटिटी किंवा एक फुटबॉलिंग सोल असतो प्रत्येक टीमचा, जो बार्सामध्ये बघायला मिळतो किंवा जो आर्सेनलमध्ये बघायला मिळतो. तो रिअल मद्रिडमध्ये कुठेतरी 2 वर्ष झाले मिसिंग आहे, आणि आय होप या सीझनमध्ये तो त्यांना परत मिळेल. आणि परफॉर्मन्स जरी अंडरवेल्मिंग असला तरी मी खुश आहे की या सीझनमधली पहिली मॅच रिअल मॅड्रिड जिंकली आणि एक चांगली स्टार्ट केली या सीझनसाठी.